पिंपरी चिंचवडमध्ये 304 दिवसात 58 क्रोर्सला 213 क्रोर्स जे आहेत करण्यात आले आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही, तशी काय परिस्थिती असेल तर जरूर मला माहिती द्या. मी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की त्याच्याकडून माहिती काढून माननीय मुख्यमंत्र्यांनाच आपण विनंती करू की काय बातमी आहे आणि माझा विश्वास आहे की पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्री याचं उत्तर देतील. ताई, रेवती ताईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी एक चर्चा आहे. नेमकं नाही, खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती. रेवती आणि सारंग हे गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ, म्हणजे मला 6 भाऊ आहेत, त्या 6ही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी माझं भाग्य समते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून 28 तारखेलाच गेला, नाही तर ही अनाऊन्समेंट सगळी फॅमिलीच 30 तारखेला करणार होती. त्यामुळे एकाच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे लग्न ठरलंय. एक प्रश्न असे, राजकीय तुम्ही बोलणं टाळताय पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि अशा होत्या. मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आधी म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती. पण आता उणीधुणी कशाला काढायची? आता दादाच नाही राहिला तर आता कशाला? आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो. त्याच्यामुळे हे सगळे विषय आता कुठे काढत बसायचे? आणि मला असं वाटतं की आज देशासमोरही म्हणजे एकीकडे आमचं फॅमिलीचं आम्हाला दुःख आणि दुसरीकडे राज्यासमोर देशासमोर तुमच्याच चॅनलवरही तुम्ही सगळे रेग्युलर रिपोर्टिंग करतायत की राज्यात खूप आत्महत्या वाढलेल्या आहेत. ट्रेड डीलमध्ये पुढे नक्की काय परिस्थिती होणार आहे ह्याच्यात क्लॅरिटी नाही. काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषणही ऐकलं असेल, त्याच्यात चेस असेल, डेव्होल्युशन टॅक्स असेल, याच्यावर अनेक उलटसुलट गोष्टी येत आहेत. अनेक राज्यांची मतं वेगळी आहेत. 16 फायनान्स कमिशन सुरू होतं आहे. त्यामुळे खूप मोठी आव्हानं, जबाबदाऱ्या ही तुम्ही पत्रकार म्हणून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांवरच आहे. आज योगायोगाने सकाळी DPDC झाली, त्याचा पुढे आता महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय होतं आहे, अनेक पेमेंट्स वेळेवर होत नाही आहेत. त्याच्यामुळे अशी अनेक आर्थिक परिस्थिती आणि पुढे होणारे या नक्की ट्रेड डीलमधून भारताच्या पदरात काय पडणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी आली नाही. सरकार एक म्हणते DPTC मध्ये डिस्कशन आणि निर्णय काय झालं? कुठलंही नुकसान होणार नाही US ट्रेड डीलच्या माध्यमातून आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि फायदाच होणार आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, मला असं वाटतं हे खूप अर्ली आहे. जर शेतकऱ्यांचं चांगलं झालं तर आपल्याला सगळ्यांना आनंदच वाटेल ना. जो आपल्या अन्नधान्य, आपल्या म्हणजे अन्नाला देव मानणारे आपण लोक आहेत आणि तुमच्या आणि माझ्या भुकेचा प्रश्न सोडवणारा, काळ्या मातीशी इमान राखणारा जर शेतकरीला भलं होणार असेल तर अर्थातच आम्ही त्यांचं स्वागतच करू ना. पण आज वर्तमानपत्रात चॅनल्समध्ये उलटसुलट बातम्या येतात. त्यामुळे नक्की काय आहे तर आमची एवढीच विनंती आहे भारत सरकारला की पारदर्शकपणे जे काय खरं आहे ते त्यांनी सांगावं. DPTC मध्ये काय डिस्कशन झालं किंवा काय निर्णय घेतला? नाही, मी DPTCला 2-3च विनंती केली आहे. एक तर पार्लमेंट चालू असताना DPTC घेऊ नये, कारण का आम्हालाही यायला आवडतं DPTC सूचना, अनेक अनुभव. जलजीवन मिशनबद्दल अनेक चर्चा चाललेल्या आहेत. ते खूप महत्त्वाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. CR पाटलांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात इन्क्वायरीही लावलेली आहे. त्याच्यामुळे जलजीवन मिशनबद्दल थोडंसं आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घ्यावं आणि आम्हालाही आम्ही 3ही खासदार म्हणजे जे मंत्री आहेत योगायोगाने तेही असतील किंवा मी अमोलदादा असतील तर असे जे केंद्र सरकारचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत त्याची माहिती दिशा कमिटी वेळेवर घेऊन त्याच्यानंतर DPTC घेऊन आम्हाला दिले तर पार्लमेंटमध्ये आम्हाला या सगळ्याचा फॉलोअप घेता येईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा की काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषण ऐकलं असेल तर त्याच्या AI वर खूप केंद्र सरकारने भर दिलेला असं त्या म्हणाल्या. तर एवढे करोडो रुपये दादा असतानाच 500 कोटी रुपयाचं एक मोठं प्रोजेक्ट कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शेतीवर, अलाइड बिझनेसेसवर
आणि त्यानंतर ऊस असेल, हॉर्टिकल्चर असेल, ह्याच्यासाठी खूप नवीन प्रयोग करायचा निर्णय झाला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनाही तो विषय माहिती आहे, दादा स्वतःही बोलले होते आणि याचा फॉलोअप दादा स्वतः करत होते. त्याच्यामुळे जर एवढे करोडो रुपये केंद्र सरकार ही AI साठी देत आहे, नवीन इनोव्हेशनसाठी देत आहेत, तर या शेतीच्या हे जे इनोव्हेशन्स आहेत त्याच्यासाठी पुणे जिल्ह्यात हे उपक्रम चाललेले आहेत. आपण सगळे कृषकला आला होता, अतिशय यशस्वीपणे कृषक ही बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात झालेलं आहे. त्यामुळे या अनुषंगाने दादांचं एक स्वप्न होतं की आपण हे सगळं केलं पाहिजे शेतीत पुढे.